आरती रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची रेसिपी मी रव्याचा ढोकळा बनवणार आहे। त्यासाठी साहित्य घेतलेले आहे 1 वाटी रवा, आलं लसणाची आणि 1 मिरचीची पेस्ट केलेली, मीठ, साखर, कढीपत्ता, इनो आणि थोडंसं दही। पहिल्यांदा आपण रव्यामध्ये थोडंसं दही टाकून ते सगळं बारीक करून घेऊ, मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। हे असं मिक्सरमधून बारीक काढून झालेलं आहे, हे असं लागतं बघा। आता मी ह्याच्या पातेल्यामध्ये काढते सगळं आणि त्याच्यात आपण ते पेस्ट आहे, मीठ किंवा इनो हे सर्व एकत्र करून चांगलं हलवणार आहोत। थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर आणि मिरची आणि आलं आहे त्याची थोडी पेस्ट केलेली, एवढीच, जास्त नाही, थोडीशीच टाकायची आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं। आणि आता थोडासा त्यात इनो टाकून आपण छान हलवायचं, एकसारखं हलवायचं। हा एवढा इनो भरपूर होतो, हे एकसारखं असं ढवळून घ्यायचं। आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊ। ताटली किंवा असा मी डबा घेतला आहे, त्याला आतून तेल लावून घेतलेलं आहे। आता मी हे मिश्रण सगळं त्याच्यात टाकणार आहे। एका साईडला मी गॅस चालू केलेला आहे, त्याच्यात थोडंसं पाणी टाकले आणि त्याच्यात एक वाटी ठेवली। आता हे भांडं आपण त्याच्यामध्ये ठेवू आणि वरती मोठं झाकण ठेवून हे पूर्ण झाकणार आहे आपण आणि 5 ते 10 मिनिटांनी चेक करूया आपण आपला ढोकळा तयार आहे का ते। आता आपला ढोकळा झाला असेल, आपण बघूया कसं झालं आहे ते। खूप छान फुगलं आहे, तर त्याला चेक करूया का सुरीने। खूप छान झालेलं आहे ते। आपण गॅस बंद करूया आणि याला थोडा वेळ थंड होईपर्यंत तसंच खाली उतरून ठेवू आणि फोडणीला तयारी करू, फोडणीची। आपण याला चांगले कापून घेऊ। एका साईडला मी तेलही गरम करत ठेवले, आपण फोडणी झाली की लगेच ह्याच्यावर टाकून घेऊ। खूप छान स्पंजी झालेलं आहे बघा, खूप जाळी सुटली त्याला। फोडणी, तेल गरम झाले आणि त्याच्यात मोहरी आणि कढीपत्ता आणि मिरची टाकून देऊ। थोडी मिरची टाकू, मोहरी थोडी आणि कढीपत्त्याची पानं, थोडंसं मीठ फोडणीसाठी आणि थोडे साखर, एवढी। थोडं पाणी टाकून घेऊ। चांगली फोडणी बसली, आपण थोडंसं एकदम पाणी टाकून घेऊ, फुलपात्र एवढं। आपली फोडणी तयार आहे। 2 मिनटं हे विरघळेपर्यंत ठेवायचं आणि विरघळलं की हे ढोकळ्यावर ओतून घेऊ आपण। आता हे फोडणी झाली आपली, त्या ढोकळ्यावर टाकून घेऊ। हे सगळीकडे टाकायचं जेणेकरून खूप टेस्ट छान लागतं। बघा ढोकळा किती छान सॉफ्ट झाला आहे, तुम्हाला दाखवते मी। कशी वाजली म्हणजे ढोकळ्याची डिश ही कशी छान वाटते बघा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।